विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन्स, हॅलो एरिन या टॉपिकमध्ये आज आपण बघणार आहोत हॅलो एरिन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स. हॅलो एरिन्स हा कंपाऊंड विद्यार्थी मित्रांनो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन खूप सिंपल आहेत. तर हेडिंग टाकतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो एरिन. फार सिंपल पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे हॅलो एरिन कसे तयार केले जातात. पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन हॅलो एरिन बनवण्याची या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ह्यालाच आपण ESR असंही म्हणतो. काही ठिकाणी हे आपल्याला वाचण्यात येतं ESR. इथं ज्या वेळेला एखादा एरिन, फॉर एक्झाम्पल इथं बेन्झिन लिहितोय, बेन्झिन हॅलोजन सोबत रिॲक्ट केला जाईल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 इन डार्क कंडिशन. याला लाईट कंडिशनची आवश्यकता नाही. इथं इलेक्ट्रोफाईल ह्या क्लोरीनचा तयार होईल Cl+, ह्याला आपण म्हणतो क्लोरोनियम आयॉन. आणि हा क्लोरोनियम आयॉन ह्या H+ ला बाहेर काढून या Hच्या जागेवरती लागेल. सध्या हा बेन्झिन आहे ना, तर सगळेच हायड्रोजन सेम आहेत ना बेटा, मग हा क्लोरीन कुठल्या तरी एका कार्बनवरती लावायचा. तर इथं हा H+ म्हणून बाहेर पडतो आणि हा Cl+ म्हणून ह्या मॉलिक्यूलमध्ये एंटर करतो. म्हणून इथं इलेक्ट्रोफाईल येतोय, इलेक्ट्रोफाईल बाहेर जातोय. म्हणून ह्या रिॲक्शनचं नाव विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं आहे. मग आता काय होणार बरं, H+ बाहेर पडलं, Cl+ त्या ठिकाणी लागलं, तर तयार होणार आहे बेन्झिन रिंग आणि इथं क्लोरीन बनलं क्लोरोबेन्झिन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनने क्लोरोबेन्झिन बनलं. आता ह्याचं प्रिन्सिपल काय म्हणता येईल बघा. वेन बेन्झिन रिॲक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड अनहायड्रस AlCl3. दिस अनहायड्रस AlCl3 ॲक्ट ॲज अ लेविस ॲसिड. आणि ह्याचं काम काय बरं, या Cl2 मधून Cl+ ला बाहेर काढायचं. दिस Cl+ इज ॲक्च्युली इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल तो बेन्झिन रिंग वरती अटॅक करेल आणि H+ ला बाहेर काढून या ठिकाणी क्लोरोबेन्झिन बनवेल. आता आपल्याला दिलेलं एक्झाम्पल कुठलं आहे बघून घ्या. हे एक्झाम्पल आपण कुठं पाहिलं होतं बेटा, 11th मध्ये बेन्झिनचं हॅलोजिनेशन रिॲक्शन आपल्याला दिलेलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या खाली आहे ना. आता बघा इथं दिलेलं एक्झाम्पल आपल्याला दिला टोलिन. बेन्झिन रिंग वरती CH3 ज्या वेळेला येतो ना एक, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं टोलिन. एक सबस्टिट्यूशन झालं बेन्झिन रिंग वरती, म्हणून ही पोझिशन ऑर्थो पोझिशन, ही पोझिशन विद्यार्थी मित्रांनो पॅरा पोझिशन. ओके बघा समजून घ्या. तर ह्याची रिॲक्शन सपोज Br2 सोबत केली, कशाच्या प्रेझेन्समध्ये, Fe च्या प्रेझेन्समध्ये. इथंच मी FeBr3 घेऊ शकता किंवा Fe घेऊ शकता. दिस ॲक्ट ॲज अ लेविस ॲसिड. इथं कंडिशन कशी आहे, डार्क आहे. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो इथं 2 प्रोडक्ट्स फॉर्मेशन होतील. कसे रे, एक होईल ऑर्थो पोझिशनला, एक होईल पॅरा पोझिशनला. ही आहे ऑर्थो पोझिशन, ही आहे पॅरा पोझिशन. पॅराचा प्रोडक्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसेल कसा बरं, या ठिकाणी आपण पहिल्यांदा ड्रॉ करून घेतला टोलिन आणि त्याच्या एक्झॅक्ट पॅरललला काय लावला, ब्रोमिन. त्याला म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो पॅराब्रोमो टोलिन. याचं नाव
टोलिन. ओके. आणि दुसरा ऑर्थो पोझिशनला ब्रोमिनेशन होणार. बघा या ठिकाणी बेन्झीन रिंग CH3 आणि इकडे Br. हा झाला ऑर्थो ब्रोमो टोलिन. ओके. आता ह्या दोघांमध्ये मेजर जो कंपाऊंड आहे तो हा आहे. दिस इज मेजर अँड दिस कंपाऊंड इज मायनर. बेटा या ठिकाणी पहिली रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ह्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड वरती बेन्झीनवर किंवा टोलिनवरती तू हॅल्युजिनेशन केलं बाय युझिंग लेविस ऍसिड. कंडिशन काय? डार्क कंडिशन. इथं बनले हॅलो एरिन्स. यस, इज अ फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. चलो जाए अब सेकेंड मेथड ऑफ प्रिपरेशन की ओर. सेकेंड मेथड ऑफ प्रिपरेशन इज सैंडमेयर रिएक्शन. बघा खूप सिंपल रिएक्शन आहे. सॅन्डमेयर रिएक्शन मध्ये प्रिन्सिपल समजून घ्या. सॅन्डमेयर रिएक्शनचं काय? व्हेन ॲनिलीन रिएक्ट विथ सोडियम नायट्राइट and HCl at 0 to 5 degrees Celsius, then we get benzene diazonium chloride. झाली ही पहिली रिएक्शन. दुसरी रिएक्शन, when benzene diazonium chloride react with cuprous chloride or cuprous bromide, then we get chlorobenzene or bromobenzene respectively. आता प्रिन्सिपल सांगितलं. दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅन्डमेयर रिएक्शन. बघा रिएक्शन. पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला? स्टार्टिंग मटेरियल कोण घ्यायला लावलं? स्टार्टिंग मटेरियल आहे बेटा तो म्हणजे ॲनिलीन NH2 आणि इकडे बेन्झीन रिंग. हा आहे ॲनिलीन. याची रिएक्शन NaNO2 प्लस HCl ॲट 0 to 5 डिग्री सेल्सिअस करायला लावली. काय होणार? NH2 चं कन्व्हर्जन या ठिकाणी होणार N2 मध्ये N2 प्लस Cl मायनस आणि बेटा ही बेन्झीन रिंग जशाला तशी. हा फॉर्मेशन झालेला जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड बेटा बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड सॉल्ट आहे हा, पण अनस्टेबल असतो. 0 to 5 डिग्री सेल्सिअसला तो स्टेबल असतो. तो त्याच कंडिशन मध्ये आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. यस. आता सॅन्डमेयर रिएक्शनची सुरुवात काय? बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला इकडे घ्या. N2 प्लस Cl मायनस इकडे बेन्झीन रिंग. ओके. रिॲक्ट कोणासोबत करायचं ह्याला आपल्याला? ह्याला जर आपण समजून घ्या बरं का बेटा. याला जर आपण क्युप्रस क्लोराइड सोबत रिॲक्ट केलं बरं का रे, इकडे क्युप्रस क्लोराइड सोबत म्हणजे Cu2Cl2 सोबत, तर N2 निघणार, ह्याच्यातला Cl ह्याला लागणार. वी गेट क्लोरोबेन्झीन. यस. असंच जर समजा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आपण N2 प्लस Cl मायनस इकडे बेन्झीन रिंग असे पाठ पाहिजेत आपल्याला. हा आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ह्याला Cu2Cl2 सोबत रिॲक्ट केलं तर Cu2Br2 सोबत रिॲक्ट करायचं ना. Cu2Br2 सोबत रिॲक्ट करायचं. तर या ठिकाणी आपल्याला भेटणार ब्रोमोबेन्झीन. Yes, this is Sandmeyer reaction. See, when aniline react with sodium nitrate
HCl at 0 to 5 degrees Celsius, then we get benzene diazonium chloride. This benzene diazonium chloride, when react with cuprous chloride, we get chlorobenzene. If benzene diazonium chloride react with cuprous bromide, then we get bromobenzene. This is Sandmeyer reaction. आता बघा, आपल्याला आयोडोबेन्झीन फॉर्मेशन करायचं आहे, आयोडोबेन्झीनचं प्रिपरेशन करायचं आहे. तर आयोडोबेन्झीन प्रिपेअर करण्यासाठी डायरेक्ट बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला KI सोबत रिएक्ट करा. बघा रे, हा आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, KI सोबत ह्याला रिएक्ट करा, देन वी गेट आयोडोबेन्झीन, I बेन्झीन रिंग. N2 इथून बाहेर पडतो बेटा प्रत्येकातून, बर का. N2 बाहेर पडतो, N2, आणि इकडं KCl बाहेर पडतो. तर अशा पद्धतीनं हा आयोडोबेन्झीन प्रिपेअर केला जाईल. अँड द लास्ट रिएक्शन इज Balz-Chimon reaction. In this reaction, what happen? Benzene diazonium chloride, बरं का रे, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड ला आपण फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत रिएक्ट केलं, HbF4. आपल्याला फ्लोरोबेन्झीन तयार करायचं आहे. फ्लोरोबेन्झीन तयार करण्याची रिएक्शन आहे, ठीक आहे. तर HbF4 सोबत रिएक्शन केली तर Cl आणि H+ हा HCl म्हणून बाहेर पडतो, HCl, ठीक आहे. BF4- असतो, तो ह्याच्यासोबत सॉल्ट फॉर्मेशन करतो. सॉल्ट होतो बेटा, वेगळा कलर घेतो, N2+ BF4- आणि इकडे बेन्झीन रिंग जशाल तशी, ठीक आहे. याला जर हीट केलं बेटा, याला जर हीट केला तर एक F ह्या N2 ला बाहेर काढतो, इथं जॉईन होतो आणि फॉर्मेशन होतो, हे बेटा फॉर्मेशन होतो फ्लोरो बेन्झीन आणि BF3 आणि N2 हे इथे बायप्रोडक्ट्स. तर अशा पद्धतीनं ह्या रिएक्शनचं नाव विद्यार्थी मित्रांनो बाल्झ-चिमन रिएक्शन असं आहे, ठीक आहे. तो ह्या रिएक्शन मध्ये फ्लोरोबेन्झीन हे तयार करण्यात आले. तर अशा पद्धतीनं ह्या काही 4-5 रिएक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हॅलो एरिन्स तयार केलेले आहेत, ठीक आहे. थँक्यू.